अर्जुनाने कुठला प्रश्न विचारला होता कालच्या अध्यायात? सांगू माताजी? हरे कृष्ण. हा बोला. अर्जुनाचा प्रश्न होता की कोणते अधिक परिपूर्ण मानले जाते, जे भक्ती सेवेत योग्यरित्या व्यस्त आहेत किंवा ते अव्यक्त ब्रह्माची पूजा करतात? हो, ते अव्यक्त आहेत. बरोबर. म्हणजे अर्जुनाने ते विश्वरूप बघितल्यावर तो जरासा घाबरला की मला तर कृष्ण आवडतो, कृष्णाचं सौम्य रूप आवडतं, मग कुठली पूजा करायची? आणि मग कृष्णाने लगेच सांगितलं की तू माझी पूजा कर, माझ्या सगुण रूपाची पूजा कर. मग कृष्णाने भक्तीच्या काही पायऱ्या सांगितलेल्या आहेत की ही भक्ती कर, हे तुला जमलं नाही तर हे कर. तर त्या सगळ्या पायऱ्या मला कोण सांगणार आहे? कोण सांगणार आहे? मी सांगू का माताजी थोडं? सांगा. जर तुम्ही भक्ती योगाच्या नियमाचे पालन करू शकत नसाल तर फक्त माझ्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करायला सांगितलंय. कारण माझ्यासाठी कार्य करून तुम्ही परिपूर्ण अवस्थेवर याल. पण मला 4 शब्दात पाहिजे की सर्वप्रथम ही भक्ती कर, ती भक्ती नाही केली तर दुसरी कुठली भक्ती, नाहीतर काय? हे काय सांगितलंय कृष्णाने? कोण सांगतोय? बरं, मग मी सांगते आणि मी तुम्हाला प्रत्येक भक्तीबद्दल विचारते. तर प्रथम सर्वात उत्तम भक्ती म्हणजे अनन्य भक्ती. तर आता मला तुम्ही सांगा की तुम्ही काय समजला की अनन्य भक्ती म्हणजे काय? तुम्हाला काय समजलं हे मला हवंय. कोण सांगणार आहे? मी सांगू माताजी? हा सांगा. अनन्य भक्ती म्हणजे काय? चित्त माझ्यावर स्थिर करायला सांगितले. परम पुरुष भगवंतावर स्थिर करा आणि तुमची सर्व बुद्धी माझ्यामध्ये गुंतवून ठेवा. अशा प्रकारे तुम्ही माझ्यामध्ये निसंशयपणे राहाल. हा, एकदम बरोबर आहे. आणि कोणाला सांगायचंय का स्वतःच्या शब्दात? माताजी मी सांगू? हा सांगा ना प्रभूजी. सगळं काही परमेश्वर आहे, आपण पण परमेश्वराचे आहोत आणि ही जी सत्ता आहे ती सगळी काही परमेश्वराची आहे. असं समजून परमेश्वर आपला मित्र आहे, आपला सखा आहे किंवा आपला खूप जवळचा कोणीतरी आहे असं समजून त्याच्यावर मनापासून प्रेम करत करणं याचं नाव अनन्य भक्ती. बरं, मी जरा म्यूट करते सगळ्यांना, मग तुम्ही अनम्यूट करा कारण आवाज येतोय. माताजी तुम्ही म्यूट आहात. हा, आता ऐकू येतंय ना? हो माताजी. तर मग अनन्य भक्ती म्हणजे काय थोडक्यात की आपण कृष्णाचं भजन करायचं, कीर्तन करायचं, जप करायचा, जे काही कर्म करू ते कृष्णासाठीच करायचं, आपलं मन कृष्णाला द्यायचं, बुद्धीमध्ये सदैव कृष्णाला ठेवायचं, म्हणजे अनन्य भक्ती. आता अनन्य भक्ती जर आपल्याला करता नाही आली तर पुढची पायरी काय आहे? पुढच्या भक्तीचं नाव काय आहे? कोण सांगणार आहे? हा सांगा प्रशांत प्रभूजी. एक मिनिट, मी म्यूट. हा सांगा. शास्त्रामध्ये जे विधी विधान दिले आहेत त्याच्यानुसार भक्ती मार्गाचे जे नियम आहेत त्या नियमाचा अवलंब करून परमेश्वराच्या इच्छेने साधन करणे.
हा, याला साधना भक्ती म्हणतात. साधना हो. भक्तीचे आता कोणीतरी दुसऱ्याने सांगा, आवाज कुठून येतोय? की साधना भक्तीचे 4 नियम कोणते आहेत? कोण सांगणार आहे मला? आणि कोण नाही का? माताजी मी सांगू? हा, सांगा. मांसाहार करू नये, दारू व्यसन करू नये, स्त्री आणि जुगार, नशा इत्यादी हा. व्यसने करू नयेत. हो, बरोबर. हे नियम तर पाळायचेच आहेत. आणि आपल्याला श्रील प्रभुपादांनी काय सांगितलंय की जप किती माळा करायचा? 18 माळा. 18 नाही, 16. हा, 16 माळा, सॉरी. हा, तर जप करणं खूप महत्वाचं आहे. कारण हा जो कलियुग आहे, त्या कलियुगातलं यज्ञ म्हणजे जप करणे. तर ते खूप महत्वाचं आहे. त्याला म्हणतात साधना भक्ती. आता जर आपल्याला साधना भक्ती करता आली नाही तर मग काय करायचं? कोण सांगतंय? मी सांगू पताई? हा, बोला ना प्रभूजी. जर भक्ती जमत नसेल तर कर्म कर आणि माझ्या करता जे करशील ते माझ्या करता म्हणून कर्म कर. करेक्ट. म्हणजे त्याला निष्काम कर्म म्हणतो आपण. आणि समजा जर निष्काम कर्म करता नाही आलं तर मग काय करायचं? सर्व कर्माचे फळ. अनुराधा माताजी, तुमचा हात वर आहे, बोला. निष्काम कर्म जर आपल्याला करता आलं नाही तर मग काय करायचं? हरे कृष्ण. अनुराधा माताजी प्लीज बोला. माईक चालू नाहीये माझा. माताजी अनम्यूट केलं मी तुम्हाला. अच्छा. भक्ती योग करायचा, जे काय फळ मिळेल ते कृष्णाला अर्पण करायचं आणि मन स्थिर ठेवून मन शांत ठेवायचं आणि जे काय आहे ते कृष्ण कडे जाण्याचा मार्ग सोपा कसा होईल आपल्याला ते बघायचं. म्हणजे मी सांगू? थोडक्यात सकाम कर्म इकडे त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे आपण जे काय कर्म करतो, आता आपली कृष्णाकडे काहीच अटॅचमेंट नाहीये, मग आपण जे काय कर्म करतो ते समाजाच्या भल्यासाठी आपण करतो. हॉस्पिटल किंवा वृद्धाश्रम किंवा अनाथ आश्रम, अशी आश्रम बरीच लोक उभारतात किंवा अनेक लोकांच्या कल्याणासाठी असे हॉस्टेल्स उभारतात वगैरे. हे जे कर्म आहे ना, त्यात ते निस्वार्थपणे करतात, त्यांचा कुठलाही स्वार्थ नसतो. तर असं तरी करा. म्हणजे कृष्णासाठी कर्म करायचं नसेल तर तुम्ही चांगलं कर्म करा, सकाम कर्म करा आणि फळाचा पूर्ण त्याग करा. मग कृष्णाने सांगितलं हे पण तुम्हाला करता नाही आलं तर मग तुम्ही काय करणार? कोण सांगेल? माताजी मी सांगू? हा, सांगा ना कुमुद माताजी. थँक्यू. आपण जे कर्म करतो त्याचं फळप्राप्ती तर नाही करवायची, पण ते देवाच्या चरणी अर्पित करून द्यायचं. म्हणजे भक्तियुक्त कर्म करायचं असं. हो, पण हे अगोदर सांगितलंय निष्काम कर्मयोग आपण करायचा. त्याच्या फळाची आसक्ती नाही ठेवायची, फक्त कर्म करायचं. हा, तो सकाम कर्म झाला की फळाचा त्याग करायचं. पण ते जे फळाचा त्याग करायचं ते कृष्णालाच करायला पाहिजे असं इकडे नाहीये. तुम्ही इतर समाजामध्ये ज्या लोकांना गरज आहे तर त्या लोकांसाठी तो त्याग करू शकता. पण तेही जमलं नाही तर मग कृष्णाने सांगितलंय की तुम्ही अभ्यास करा, ज्ञान मिळवा. ज्ञानयोग जरी तुम्हाला शक्य नसला तर तुम्ही ध्यान करा, माझ्यावर ध्यान करा. आणि ते जरी ध्यान सुद्धा शक्य नसेल तर मग कृष्णाने परत सांगितलंय की फळाचा पूर्ण त्याग करा. आणि ऑलवेज जर पहिल्या दुसऱ्या अध्यायापासून बघितलंय तर कृष्ण एकसारखा सांगतोय की तुम्ही फळाचा त्याग करा आणि मन स्थिर ठेवा. म्हणजे
स्थिर मन झाल्याशिवाय भक्तीमध्ये उन्नती होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. जेव्हा आपण सतत फळाचा विचार करत असतो तेव्हा कर्माबरोबर आसक्ती वाढते, आणि जेव्हा कर्माबरोबर आसक्ती आपली वाढते तेव्हा कृष्णासाठी आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये थोडी सुद्धा जागा आपण करू शकत नाही. कृष्ण दुसऱ्या अध्यायापासून सांगतोय, त्यांनी सीताधीर मुनी सांगितलं, परत कर्मयोगामध्ये तिसऱ्या अध्यायात कृष्णाने सांगितलं की मनाचा वैरी म्हणजे काम आहे, आणि परत त्यांनी हेच चौथा अध्याय, 5वा अध्याय वेगवेगळ्या तऱ्हेने कृष्णाने सांगितलंय की तुमचं मन स्थिर ठेवा. आणि भक्ती योग जसा चालू झाला तेव्हा कृष्णाने काय सांगितलंय की तुमचं मन मला द्या, तुमच्या मनामध्ये सतत माझे विचार ठेवा. कारण एक क्रायटेरिया लक्षात घ्या की मन तुमचं स्थिर असल्याशिवाय, शांत असल्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही. आणि हे समजायला एक साधं उदाहरण, भौतिक उदाहरण देते की एक आई असते, मुलगा शाळेतून आलेला असतो आणि आईला वाटतं त्यांनी आत्ताच्या आत्ता अभ्यास सगळा संपवावा आणि त्या मुलाला खाली खेळायला जायचं असतं किंवा मित्रांकडे खेळायला जायचं असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये तो मुलगा अभ्यास जरी केला तरी जास्त काही तो म्हणजे त्याच्या मनात जात नाही, तो मनापासून अभ्यास करत नाही. पण तेच जर मुलाला सांगितलं, बरं जा तू 2 तास खेळ तुझ्या मित्रांबरोबर, नंतर ये घरी शांत अभ्यास कर, मग त्याचं मन शांत झालेलं असतं आणि तासभर जरी अभ्यास केला तरी तो सगळं ऍब्सॉर्ब करू शकतो. हेच आपल्याला कृष्ण सांगतोय की तुमचं मन शांत करा, स्थिर करा. इंद्रिय भोग जे आहेत त्या इंद्रिय भोगापासून तुम्ही सावध राहा, हे आपल्याला कृष्ण सांगतोय. तर मग आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आता 12वा अध्याय आपला झाला, पूर्ण भक्ती योग झाला, आता ज्ञान योग आपण चालू करणार आहे. तर 11व्या अध्यायात तर अर्जुनाने कृष्णाला सांगितलं की आता माझं भ्रम दूर नष्ट झालेलं आहे, अज्ञान माझं दूर झालेलं आहे, आणि ते विश्वरूप बघितल्यावर त्याला समजलं की कोण कृष्ण आहे. आणि 12व्या अध्यायात कृष्णाने पूर्ण सांगितलं की तू भक्ती कर, अनन्य भक्ती कर, अनन्य भक्ती नाही झाली तर साधना भक्ती कर, नाहीतर निष्काम कर्म कर, सकाम कर्म कर, नाहीतर ज्ञान योग, ध्यान योग, असं सगळं सांगितलं. मग आता कृष्ण आपल्याला ज्ञान का देतोय? आता झालं ना, आता इकडे भगवद्गीता संपायला हवी होती. मग कृष्ण, तुमचं रिअलायझेशन मला पाहिजे की तुम्हाला काय वाटतं की कृष्ण आपल्याला ज्ञान का देतोय? सांगा बरं मला. कोणाला असं काही नाही की प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी असू शकतात, पण मला तुम्हाला काय वाटतं हे मला जाणायचंय. कोण सांगतंय? हा सांगा प्रभूजी, प्रशांत प्रभूजी. माताजी, श्रीकृष्णाने अर्जुनाला निमित्त मात्र बनवून संपूर्ण अखिल मानव जातीसाठी ही भगवद्गीता प्रस्तुत केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या लोकांना सामावून घेण्याकरता, म्हणजे आता जगामध्ये संपूर्ण विश्वामध्ये कर्म मार्गी पण आहेत, ज्ञान मार्गी पण आहेत, भक्ती मार्गी पण आहेत, अशा सगळ्या लोकांना एक समयावेचे करून ज्ञान देण्यासाठी म्हणा, किंवा या सगळ्या लोकांना एका वेळेस एक भगवंतापर्यंत जाण्यासाठी जास्तीत उपलब्ध करून देण्याकरता हा पूर्ण जो केलेला प्रयत्न आहे म्हणा, किंवा जो खटाटोप आहे ते करण्याकरता सगळ्या मार्गांचा त्याने त्याच्यामध्ये अंतर्भाव व्हावा म्हणून पुढे भगवद्गीता सांगितलंय. चालेल. आणि कोणाला काही बोलायचं आहे? तेजस्विनी माताजी, तुमचा हात वर आहे. हरे कृष्ण माताजी, अनमोट हो. हा, हरे कृष्ण. मला वाटतं
ज्ञान योग वापरून पुन्हा आपण भक्तीमध्ये प्रगती करावी यासाठी सांगितलं असेल की जी अनन्य भक्तीकडे तुम्ही प्रोग्रेस व्हा. हो. अशा आहे. बरोबर आहे. आता मी सांगते तुम्हाला, पण त्या अगोदर मी मंगलाचरण म्हणते आणि मग हा क्लास आपण चालू करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूत माताजी तुम्ही म्यूट होऊन गेला पुन्हा. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे. आज 13वा अध्याय आपण करतोय आणि ज्यांच्या आनंदासाठी मी तुम्हाला भगवद्गीता सांगते आणि ज्यांच्या आनंदासाठी तुम्ही ऐकताय त्या श्री राधा गोविंदांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे कृपामूर्ती श्रील प्रभुपाद ज्यांनी आपल्यासाठी सोप्या शब्दात गीता लिहिली, इस्कॉन मंदिरांची स्थापना केली, त्यांच्याशिवाय हा उपक्रम घडू शकला नसता. त्यांना साष्टांग नमस्कार. आणि त्याचप्रमाणे नामानिष्ठ प्रभूजी आणि प्रेमा माताजी ज्यांनी मला ट्रेनिंग दिलं त्या दोघांना माझा दंडवत प्रणाम. आता आपण चालू करूया. आता आपला भक्ती योग झालेला आहे. आता भक्ती योग झाल्यानंतर शेवटचे जे 6 अध्याय आहेत ते ज्ञानावर आहेत. आता आपण ज्ञान योग करतोय. तर आता प्रथम एक 5 मिनिटं मी बोलते की कृष्णाने आता ज्ञान योग का सांगितलेला आहे. आणि तुम्हाला सर्वांना असा अनुभव आहे का की आपण भक्ती करतो, आपण जातो बरं का पुढे कुठलाही आपण जर ठरवलं की एखाद्या ग्रंथाचं पारायण करायचं किंवा कुठेही जायचं आणि म्हणजे आपण म्हणा मंदिरात आता ठरवायचं की आपण दर गुरुवारी जायचं किंवा मंगळवारी जायचं, आपण करतो. पण एक काही महिन्यानंतर आपण हळूहळू स्लो डाऊन होतो किंवा 1-2 वर्षानंतर आणि मग ते थांबवतो आणि मग सांगतो हो मी तिकडे गेले होते आणि मी पण हे केलेलं आहे. असा अनुभव आहे का तुम्हाला? अनम्यूट करून सांगा बरं मला. आता अनम्यूट करू शकता. हो माताजी, हे खूप वेळा होतं. हा बरं, थँक्यू. तर असं आपल्याला जाणवतं की आपला जो आपलं हे जे जीवन आहे ना एक सापशिडीचा खेळ आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण ते पासे टाकतो आणि मग 99 ला गेल्यावर तिकडेच साप असतो आणि आपण घसरून एकदम 4 आकड्यावर नाही तर 2 आकड्यावर येतो. त्याचप्रमाणे भक्तीमध्ये सुद्धा आपण 10 पायऱ्या पुढे गेलो ना की मग काहीतरी होतं आणि 6 पावलं आपण पाठी येतो. तर असं पुढे पाठी असं होतं. आणि जर आपण असंच करत बसलो ना तर मग आपण
कृष्णाकडे कसं पोचू शकू. तर ज्याप्रमाणे सापशिडीच्या खेळामध्ये साप असतात जागोजागी, त्याचप्रमाणे आपल्या सुद्धा जीवनात असा धोका असतो. आणि इकडे शिला प्रभुपादांनी सांगितलंय की प्रत्येक पावलावर म्हणजे इन द मटेरियल वर्ल्ड एव्हरी स्टेप इज अ डेंजर, असं हे शिला प्रभुपादांचं वाक्य आहे. तर मग आता ज्याप्रमाणे आपण इकडे शहरात वगैरे राहतो, तर काही आपण ठिकाणी जिकडे जातो तिकडे चोरी व्हायची खूप शक्यता असते ना. म्हणजे आता उदाहरणार्थ मी मुंबईला राहते, पण आता सध्या दिल्लीला आहे मी. तर मुंबईमध्ये लोकलमध्ये वगैरे प्रवास करायचा म्हणजे आता घरचे लोक सांगतात ना की खरं मंगळसूत्र घालून नको जाऊस आणि काही जास्त दागिने घालून जाऊ नकोस. किंवा आता हल्ली आपण असं सांगतो की मोबाईल जपून ठेव, कारण लोकल ट्रेन मध्ये वगैरे मोबाईल मारण्याचे चान्सेस खूप हाय असतात. तर त्याचप्रमाणे कृष्ण आपल्याला सांगतो की हे भौतिक जग जे आहे तिकडे तुम्हाला खूप दक्षता पाळली पाहिजे, नाहीतर माया येईल आणि तुम्हाला तुमचं सगळं हिरावून घेऊन जाईल. तुमची झोप घेईल ती, तुमचा आनंद घेऊन जाईल, तुमचं सुख घेऊन जाईल, धन संपत्ती घेऊन जाईल, तुमचा परिवार सुद्धा नष्ट करेल ती. तर इतके भोळेभाळे होऊ नका, तुम्ही जागरूक राहा. तर मग जेव्हा आपण भक्ती करतो, मग जर आपल्याला दक्षता पाळायची असेल तर नेमके कुठल्या ठिकाणी हे चोर उभे आहेत किंवा कुठल्या ठिकाणी माया उभी आहे जी आपल्याला हिरावून घेईल, याबद्दल जर आपल्याला माहिती नसली तर मग आपला जो प्रोग्रेस आहे, आपली जी उन्नती आहे ते असं होईल म्हणजे 10 पावलं पुढे 6 पाठी, 10 पुढे 6 पाठी, म्हणजे आपण नुसतं पुढे पाठीच करत बसलोय. पण आपण डायरेक्टली कृष्णाकडे एका दृढ मनाने जाऊ शकत नाही. तर आता कित्येक पुराणात पण योगी होते. आता विश्वामित्र यांना ज्ञान खूप होतं आणि ते सगळं सोडून वनामध्ये ब्रह्मयोग किंवा अष्टांग योग करायला गेले. पण एवढे ज्ञानी असून देखील ते तिकडे त्रिशंकू, मग दुसऱ्यांदा मेनका, अप्सरा आणि रंभा या तिन्हीमुळे त्यांचं पतन झालं. आणि त्यांनी भक्तीचा आधार नाही घेतला, त्यांनी की त्यांना खूप ते ज्ञानी होते, त्याच्यामुळे त्यांनी ज्ञानाचा आधार घेतला. तर भक्तीला जेव्हा कर्माची जोड आणि ज्ञानाची जोड असते तेव्हाच आपण सरळ पुढे जाऊ शकतो आणि आपण ओळखू शकतो. म्हणजे ज्याप्रमाणे मी सांगितलं ना की आता ट्रेन मधून जाताना मग घरचे सांगतात की मोबाईल जपून घेऊन जा किंवा खरे दागिने घालू नकोस कुठे लग्नाला वगैरे जायचं असेल तर, म्हणजे ही आपण काळजी घेतो. त्याचप्रमाणे या भौतिक जगामध्ये सुद्धा जिकडे मायादेवी आहे तिकडे तिकडे कृष्ण आपल्याला सांगणार आहे की बिवेअर, की बघा इकडे तुम्ही घसरू शकता. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचंय. आता आपल्याला कृष्ण काय सांगतोय, आता 13व्या अध्यायामध्ये 13व्या अध्यायाचं नाव क्षेत्रज्ञ विभाग योग आहे. तर यात कृष्ण आपल्याला माहिती देणार आहे आपल्या स्वतःचीच. सरिता माताजी, सर आल्या का सरिता माताजी? नाही, त्यांनी मेसेज केला. सरिता माताजी,
हरे कृष्ण माताजी, त्यांचा चॅट बॉक्स मध्ये मेसेज आहे तुमच्यासाठी, त्या नाहीये. आणि येते. आणि कुमुद माताजी त्या पण गेल्या का? एक मिनिट मी बघते. हरे कृष्ण अन्वय माताजी, माझं इंटरनेट कनेक्शन आज सकाळपासून जरा बरोबर. बरं, हे मग आता कोणाला वाचायचंय हात वर करा. मी हे देते वाचायला तुम्हाला तुमच्यापैकी. मी वाचू माताजी? हा, एक मिनिट. हात वर करा, प्रत्येकाला चान्स देणार आहे मी. ललिता वाणी माताजी. हो हो, मी अच्छा, वाचते. तुम्ही आलाय, तुम्ही कराल का को-होस्ट? ललिता माताजी. हा माताजी, वाचू? हा, वाचा. हा हा. हरे कृष्ण. जर भक्ती हा कळस असेल तर शेवटच्या 6 अध्यायात ज्ञान का मांडले आहे? खरे तर संपूर्ण बीजी ही भक्ती आहे. 1 ते 6 अध्याय कामातून भक्ती कशी मिळवायची यावर चर्चा करतात. शेवटच्या 6 मध्ये ज्ञानाद्वारे ते कसे मिळवायचे याचे वर्णन केले आहे आणि मधले 6 भक्तीचीच चर्चा करतात. तसेच 12व्या अध्यायात कृष्णाने स्पष्ट केले की ते वैयक्तिकरित्या त्यांच्या भक्तांचा जन्म आणि मृत्यूपासून कसे मुक्त करतात. म्हणून शेवटचे 6 अध्याय भौतिक जगापासून स्वतःला बाहेर काढण्यासाठी आवश्यक तत्वज्ञानाचे ज्ञान देतात. ज्ञानाचा उपयोग मायेपासून अलिप्त राहण्यासाठी आणि कृष्णाशी आसक्त होण्यासाठी होतो. म्हणून जेव्हा आपण भक्ती प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करतो तेव्हा तो भक्तीचाच एक भाग बनतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, मला को-होस्ट बनवा. हा, एक माझं मिनिट. इंटरनेट कनेक्शन जरा हे आहे, आज थोडंसं अनस्टेबल आहे माताजी. ओके ओके. थँक्यू. ललिता माताजी, तुम्ही असणार आहे का आता अनुवाद वाचायला? हो हो, आहे माताजी मी. बरं बरं बरं, ठीक आहे. थँक्यू. हा, तर आणि इकडे माताजी, सरिता सरिता माताजी आज नाहीये. चालेल. दैवाची यांना या माताजींना बरं पण बरं सांगा बरं, आणि मी पण चालेल. सांगेन माताजी, हरकत नाही. तर इकडे त्यांनी सांगितलंय आणि मी जरा सोप्या शब्दात हेच सांगितलंय. जेव्हा कर्माला भक्तीची जोड असते किंवा ज्ञानाला भक्तीची जोड असते किंवा तेव्हा ज्ञान सुद्धा भक्ती योग होतो आणि कर्म सुद्धा भक्ती योग होतो. हा, आता अर्जुनाचे प्रश्न आहेत. प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय, आणि कृष्णाने ही उत्तरं दिली आहेत. तर ललिता माताजी वाचता का? हो, वाचते. प्रश्न प्रकृती, उत्तर भौतिक निसर्ग. माताजी वाचू का, तुम्ही एक्सप्लेन करता? नाही नाही, सगळे प्रश्न वाचा, मग मी करते एक्सप्लेन. ओके ओके. हा, प्रश्न पुरुष, उत्तर प्रकृतीचा उपभोग घेणारा. क्षेत्र, त्याचं उत्तर शरीर. क्षेत्रज्ञ, याच्या शरीरातील निरीक्षक, आत्मा परमात्मा म्हणजेच सर्व शरीरात जाणारा. ज्ञानम, ज्ञान, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ समजावून घेणे. ज्ञानम, ज्ञानाचे ध्येय म्हणजेच परमात्मा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता अर्जुनाचे प्रश्न आहेत. अर्जुन जरा सुद्धा शंका आपल्या मनात ठेवत नाही, तो सगळं कृष्णाला विचारतोय. आणि आपण पण आपला असा ऍटिट्यूड असायला पाहिजे, समजलं नाही ना की विचारायचं. मग अर्जुनाचा प्रश्न म्हणजे प्रकृती म्हणजे काय, कृष्णाने उत्तर दिलं भौतिक निसर्ग. मग पुरुष म्हणजे कोण, प्रकृतीचा उपभोग घेणारा. म्हणजे कृष्णाने 5व्या अध्यायात आपल्याला ते शांती सूत्र दिलंय ना, की भोक्तारम यज्ञ तपसा, म्हणजे तो सर्व भोक्ता कृष्ण आहे. तर त्या अर्थाने आपण जर असं म्हटलं की
पुरुष हा फक्त कृष्ण आहे आणि आपण जे सगळे आहोत जीवात्मे, आपलं सगळं खरं रूप म्हणजे की कृष्ण आपला उपभोग घेतो. म्हणजे आपण एका अर्थाने सर्व स्त्रिया आहोत, पुरुष हा एकच आहे. आणि आपण हा जो कृष्ण आहे कुठल्या रूपामध्ये आपण त्याची नक्कल करायचा प्रयत्न करतो आणि नक्कल करायचा प्रयत्न केल्यामुळे आपण मानतो की मी हे शरीर आहे, मी भोगता आहे आणि याच्यामुळे आपण अनेक कर्मांमध्ये बांधील होतो. आता समजा जर एखादा माणूस असेल आणि त्याच्या मित्राने त्याला विचारलं की काय रे, तुझ्या घरी बॉस कोण आहे? मग तो म्हणेल गर्वानी, बॉस म्हणजे काय, मीच आहे ना, मी किती एवढे कमावतो, मी बॉस आहे. हाच प्रश्न त्यांनी बायकोला विचारला की घरी बॉस कोण आहे? मग ती बायको म्हणेल की मी बॉस आहे, की मी घरी सगळा स्वयंपाक करते आणि घरी आल्या माझ्या नवऱ्याला माझं सगळं ऐकावं लागतं. आणि मग तुम्ही तिकडे समजा जर लहान मूल असेल, त्या लहान मुलाला विचारा की घरचा बॉस कोण आहे? तर ते लहान मूल म्हणेल की मीच आहे, कारण मी जर जोरात रडायला लागलो तर दोघे आई वडील पळत येऊन मला विचारतात काय पाहिजे, काय झालं म्हणून. तर इकडे कसं आहे, प्रत्येक जो जीवात्मा आहे त्याला असं वाटतं की मी हा भोगता आहे, मी सर्व कंट्रोलर आहे, मी एन्जॉयर आहे आणि मी सर्वांवर डॉमिनेट करणार. तर हे आपण कुठेतरी कृष्णाची नक्कल करतो. म्हणून आपल्याला आपण नक्कल केल्यामुळे कर्मामध्ये बांधील होतो. तर पुरुष म्हणजे जो प्रकृतीचा उपभोग घेतो तो. क्षेत्र म्हणजे काय? आपलं शरीर. क्षेत्रज्ञ म्हणजे काय? या शरीराबद्दल ज्याला सगळी पूर्ण माहिती आहे तो म्हणजे क्षेत्रज्ञ. तर 2 क्षेत्रज्ञ असतात, एक म्हणजे जीवात्मा म्हणजे आपण आणि दुसरा म्हणजे परमात्मा म्हणजे सोल आणि सुपर सोल. हे 2 क्षेत्रज्ञ असतात. पण जो आत्मा असतो, जो जीवात्मा असतो, त्याला आपल्या शरीरातच जे काय चालू आहे ते माहित असतं आणि जो परमात्मा असतो त्याला सर्व शरीरांची माहिती असते. आता समजा जर माझ्या बाजूला माझी मैत्रीण बसली आहे, तर आता तिचं डोकं दुखतंय, तर मला हे तर निश्चितच समजणार नाही किंवा जाणू शकणार नाही की तिचं डोकं दुखतंय. माझ्या शरीरामध्ये जर काय माझं डोकं दुखलं, पोट दुखलं तेवढंच मला समजेल. तर जीवात्मा तसा असतो, त्याला फक्त त्याच्या शरीराची माहिती असते, पण परमात्मा त्याला सर्व शरीरांची माहिती असते. ज्ञान म्हणजे काय की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांना समजून घेणे किंवा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातला फरक समजणे म्हणजे ज्ञान. आणि ज्ञानम म्हणजे किंवा ज्ञेय म्हणजे ज्ञानाचं ध्येय काय आहे की परमात्मा कोण आहे याला ओळखणे. हरे कृष्णा. ललिता माताजी वाचता? हो. अर्जुन म्हणाला, हे माझ्या प्रिय कृष्णा, मला प्रकृती म्हणजे स्वभाव, पुरुष म्हणजेच भोग घेणारा आणि क्षेत्र जाणणारा आणि ज्ञानाच्या वस्तूबद्दल जाणून घ्यायचे आहे. परमपुरुष भगवंत म्हणाले, हे कुंतीच्या पुत्रा, या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. हरे कृष्ण महाराज. इकडे स्वभाव नाही, इकडे भौतिक निसर्ग हवा होता. तर काही टायपो एरर्स आहेत. ओके. हा, कुमुद माताजी. हरे कृष्ण माताजी. हा, बोलते माताजी मी. क्षेत्र ज्ञानम किंवा विद्धी. हरे कृष्ण माताजी, अर्धवट आहे माताजी. हा, तुम्ही 3 मिनिट माताजी. हो, पुस्तकातून वाचा. हो माताजी, 1 मिनिट.
तिसरा श्लोक आहे ना. हा ठीक बोल. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धिः सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रज्ञयो ज्ञानं यत ज्ञानं मतं मम. हरे कृष्ण. पण हा दुसरा होता, तुम्ही तिसरा नाही वाचला. तिसराच वाचलाय माताजी, तर तिसराच वाचलाय. हो का? हा तिसराच आहे माताजी. ओके, बरं. इकडे आता कृष्ण काय करतोय, सर्वप्रथम आपल्याला आपल्या शरीराचं ज्ञान देतोय की आपलं शरीर जे आहे म्हणजे त्याला क्षेत्र म्हणतात. तर त्या क्षेत्राबद्दल आपल्याला ज्ञान देतोय. तर इकडे आपला जो आपलं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 2 जण असतात जे क्षेत्राला जाणतात. ते कोण आहे? एक जीवात्मा आणि एक परमात्मा. तर आपला देहभान दिवसभरामध्ये 3 प्रकाराचा असतो. 3 नाही, खरं म्हटलं तर 4 प्रकाराचा असतो. पण 3 आपण सगळ्या जाणतो, चौथा कदाचित नाही. तर हे 3 देहभानाचे कुठले प्रकार असतात? एक म्हणजे जेव्हा आपण पूर्ण जागे असतो तेव्हा आपल्याला आजूबाजूला काय चाललंय, कोण काय बोलतंय या सर्वाचं भान असतं. म्हणजे आपण एकदम फुल्ली अवेअर असतो, पूर्ण शुद्ध असतो. तर जेव्हा आपण झोपतो, जेव्हा आपल्याला झोप अशी लाईट स्लीप असते, म्हणजे पूर्ण गाढ झोप नसते, हलकी अशी झोप लागलेली असते. तर तेव्हा काय असतं की आपलं जे स्थूल शरीर असतं ते काही काम करत नसतं, पण आपला जो सूक्ष्म देह असतो तो काम करत असतो. म्हणजे आपलं जे मन असतं किंवा आपली बुद्धी असते, आपला अहंकार असतो, हे तिघही जागे असतात. आणि ते जागे असल्यामुळे आपल्याला स्वप्न पडतं. म्हणजे इकडे तुम्हाला बघताय हा माणूस झोपलेला आहे आणि दिवसभरात तो कुठल्या तरी या बाईचा विचार करतोय किंवा ऑफिसमध्ये काम करतोय आणि तेच जे विचार आहेत ते त्याच्या मनामध्ये स्वप्न म्हणून तो हे बघतोय. तर या वेळेला काय असतं की स्थूल शरीर झोपलेलं असतं पण तुमचं सूक्ष्म शरीर काम करत असतं. मग त्याच्यानंतर जेव्हा आपण खूप गाढ झोपलेलं असतं तेव्हा आपलं सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर दोन्हीही शरीर काम करत नाही, दोन्ही शरीर झोपलेले असतात. आणि त्या वेळेला सुद्धा आत्मा, जीवात्मा आणि परमात्मा हे सर्व बघत असतात. आणि चौथी स्थिती इकडे सांगितलेली नाहीये, पण चौथी स्थिती म्हणजे तुर्या स्थिती. तुर्या स्थिती म्हणजे काय? तेव्हा आपण म्हणजे ही जे योगी लोक आहेत ते या स्थितीला पोहोचू शकतात. तेव्हा आपल्याला आपण पूर्ण जागे असतो. आपली स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर हे पूर्ण जागं असतं, पण आपलं जे कनेक्शन असतं ते परमात्म्याबरोबर झाल्यामुळे आपण ठाम मताचे असतो की मी हे शरीर नाही. ही तुर्या अवस्था झाली. हा, आता जो आत्मा असतो आणि जो परमात्मा असतो हे दोन्हीही शरीरामध्ये काय काय चालू आहेत किंवा कुठले कुठले विचार मनामध्ये येतात याला ते साक्ष असतात. आता ज्याप्रमाणे एक इकडे शेत दाखवलंय, या शेतामध्ये एक शेतकरी असतो, तर त्याला त्याच्या शेतामध्ये सगळं काही माहित असतं की कुठे कुठलं पीक लावलेलं आहे, मग कुठे पाणी पाहिजे किंवा कुठे गवत कापायला पाहिजे, पण त्याला फक्त त्याच्या शेताची माहिती असते. पण एक दुसराही असतो सूर्य की त्यांनी पण हे शेत बघितलेलं असतं आणि त्यालाही माहित असतं. आता शेतकरी असतो त्याला त्याच्या शेताची माहिती असते, पण जो सूर्य असतो त्याला सर्व क्षेत्रांची माहिती असते. जी जमिनीवर, जी पृथ्वीवर सगळी
शेत आहेत त्या शेतांची माहिती सूर्याला असते. त्याचप्रमाणे परमात्मा असतो, त्याला सर्व काही माहित असतं, सर्व शरीरांची माहिती असते. पण जो जीवात्मा असतो त्याला त्याच्याच शरीराची माहिती असते. हरे कृष्णा. ललिता माताजी वाचा. हरे कृष्ण. क्रियाकलापांच्या क्षेत्राचे आणि क्रियाकलापांच्या जाणत्याचे ज्ञान विविध वैदिक लेखनात विविध ऋषींनी वर्णन केले आहे. हे विशेषतः वेदांत सूत्र कारण आणि परिणाम या सर्व तर्कांसह मांडले आहेत. हरे कृष्ण. तर इकडे आता श्रील प्रभुपाद नेहमी सांगतात इस्कॉन बद्दल. ते म्हणतात की इस्कॉन इज नॉट अ सोसायटी ऑफ ओपिनियन्स, वी गिव्ह एव्हिडन्स बेस्ड ऑन शास्त्रास. म्हणून इकडे सुद्धा आम्हाला जेव्हा आम्ही शिकवतो तेव्हा असं आम्हाला अलाउड नाहीये की काहीही बोलायचं. तुम्ही जे काय बोलता त्याचं शास्त्रामध्ये काय प्रमाण आहे, काय दिलेलं आहे, हे जे आहे हे तुम्हाला कोट करावंच लागतं. म्हणून मी तुम्हाला ते ब्रह्मसंहितेचंही PDF पाठवली. कारण मी जेव्हा डेमिगॉड्स बद्दल म्हणजे इतर देवतांबद्दल बोलले, पण याचा आधार काय आहे, हे कुठे लिहिलेलं आहे, हे कोणी लिहिलेलं आहे, हे सगळं आम्ही तुमच्या पुढे मांडतो. म्हणजे असं नाही की एव्हिडन्स दाखवत नाही, तो एव्हिडन्स दाखवतो. मग तुम्हाला सुद्धा वाचल्यावर समजतं हो की बाबा हे सांगतायत हे चुकीचं नाही आहे, हे बरोबर आहे. तर त्याचप्रमाणे कृष्ण ज्या स्वतःच्या त्याच्या मुखातून वेद निघाले होते, तर कृष्ण पण आपल्याला हे सांगतोय की हे जे सगळं मी सांगतोय हे वेदांमध्ये विविध ऋषींनी वर्णन केलेलं आहे आणि ते त्याचा त्यांनी अनालिसिस पण केलेला आहे, हे पण इकडे कृष्ण सांगतोय. मग कृष्णानेच वेद लिहिलेले आहेत, मग कृष्णाला हे सांगायची का जरूर आहे? कारण कृष्ण आपल्या पुढे उदाहरण मांडतोय की तुम्ही जे काय बोला त्याला ज्ञानाचा आधार पाहिजे. ते कुठे लिहिलेलं आहे, काय लिहिलंय, त्याचा अनालिसिस कसा झालाय हे तुम्हाला पटलं पाहिजे. आणि असं नाहीये की कृष्णाने काहीही सांगितलेलं आहे आणि लोकांनी खरं मानलंय, असं नाहीये. मोठमोठ्या ऋषींनी त्याच्यावर अनालिसिस केलंय आणि आपलं प्रेझेंटेशन केलेलं आहे वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये. तर इकडे कृष्णाने सांगितलंय की वेदांत सूत्रात कारण आणि परिणाम या सर्व तर्कांसह हे सर्व मांडलेलं आहे. म्हणजे आता आपण जर बघितलं, कृष्ण सांगतोय आपल्याला की तो आपला निर्माता आहे. कृष्ण क्रिएटर आहे, आपण क्रिएटेड आहोत. म्हणजे आता समजा जर एक टेबल आहे, लाकडाचं टेबल आहे आणि ते लाकूड आपल्याला एका झाडापासून मिळालंय. तर कारण काय आहे? ते झाड आहे. परिणाम काय आहे किंवा इफेक्ट काय आहे की टेबल तयार झाले. तर त्या परिणामामध्ये म्हणजे त्या लाकडाच्या टेबलामध्ये ते झाड आहे, लाकडाच्या रूपात आहे. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे कृष्णाने आपल्याला आपली निर्मिती केली आहे, तो निर्माता आहे, आपल्यामध्ये कृष्ण आहे. पण उलट होत नाही. म्हणजे त्या झाडामध्ये टेबल आहे असं होत नाही. नेहमी परिणामामध्ये कारण आपल्याला दिसून येतं. एक मिनिट. तर आता कृष्ण आपल्या क्षेत्राबद्दल आणि थोडी माहिती आपल्याला देणार आहे. तर आपलं जे स्थूल शरीर आहे ते पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. पण त्याचं आणि एक म्हणजे पंचमहाभूतांनी जरी बनलं असेल तरी वेगळ्या तऱ्हेने आपल्याला कृष्ण
सांगतो की या क्षेत्रात काय काय आहे. तर जो आत्मा आहे त्याच्यावर 5 आवरण आहेत. याच आवरणाला कोश सुद्धा म्हटलेलं आहे. तर आता हे कुठले कुठले कोश आहेत, तर सर्वात जो पहिला किंवा बाहेरचा कोश आहे त्याला अन्नमय कोश म्हणतात. तर हा जो अन्नमय कोश असतो हा पंचमहाभूतांचा बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये सगळे आपले अवयव जे आहेत ना ते येतात. आणि या अन्नमय कोशामध्ये एक जाणीव अगदी म्हणजे असते की मी हे शरीर आहे, हीच जाणीव असते. म्हणजे ज्याप्रमाणे झाडं असतात त्यांच्यामध्ये ही जाणीव असते की म्हणजे त्यांच्या शरीराची त्यांना जाणीव असते आणि त्यांचं अन्नाकडे खूप असतं. म्हणजे तुम्ही बघितलं की एक झाड असं लावलं असेल की तिकडे सूर्यप्रकाश जरा कमी आहे, ते अशाच डायरेक्शन मध्ये वाढतं जिकडे सूर्यप्रकाश जास्त आहे. किंवा प्राणी ते काय करतात, त्यांना माहिती आहे की जगण्यासाठी अन्नाची गरज आहे, त्याच्यामुळे ते अगदी जर तुम्ही बघितले असतील ना कुत्रे असं काहीतरी त्यांच्या पुढे अन्न ठेवलेलं असेल आणि त्यांचा घरातला सुद्धा मालक जरी जवळ गेला किंवा दुसरा कुत्रा आला तर ते लगेच भुंकायला लागतात आणि त्यांच्या खाण्याजवळ जवळही कोणी आलेलं त्यांना आवडत नाही. तर ती जी जाणीव असते ना की मी हे शरीर आहे, म्हणजे आपण म्हणतो अन्नमय कोश, तो अन्नमय कोशामध्ये राहतो. मग म्हणजे त्याची जी स्पिरिच्युअल जर्नी असते किंवा त्याची जी भक्ती असते ती अगदी ग्राउंड लेवलला असते, अगदी फक्त अन्नमय कोश. मग त्याच्या पुढे जेव्हा आपण जातो अन्नमय कोश, त्याच्या आतमधला जो कोश असतो त्याला म्हणतात प्राणमय कोश. प्राणमय कोश मध्ये काय असतं, 5 वायू असतात, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. आणि सर्वच प्राण्यांना हा जो प्राणवायू असतो हा जिवंत राहण्यासाठी लागतो आणि व्हेरियस आपले जे प्रोसेसेस असतात, ब्रीदिंग, डायजेशन वगैरे, या सर्व क्रियांसाठी आपल्याला प्राणवायू लागतो. आणि प्राणवायू मध्ये एक जाणीव असते की मी जिवंत आहे आणि मला जिवंत राहायचं आहे. यासाठी जेव्हा हरण बघतं की त्याच्या पाठीमागे वाघ लागलेला, तेव्हा त्याचा जीव वाचवण्यासाठी ते जोरात पळतं. तर हा प्राणमय कोश म्हणजे थोडीशी ऍडव्हान्समेंट झाली भक्ती मार्गामध्ये. आता जे झाड असतं, आता समजा जर झाडाला एक माणूस कुऱ्हाड घेऊन झाडाजवळ गेला तर झाड काहीच करत नाही आणि त्याला समजत सुद्धा नाही की हा माणूस मला मारायला आलेला आहे. पण तेच एक कुत्रा असेल आणि त्याच्याजवळ एक माणूस कुऱ्हाड घेऊन गेला तर तो लगेच तिकडनं पळून जाईल. तर याच्यामध्ये की मी प्राण आहे किंवा मला माझ्या प्राणाचं रक्षण करायला पाहिजे, ही जाणीव या प्राणमय कोशामध्ये असते. मग त्याच्याही वर म्हणजे मनोमय कोश किंवा ज्ञानमय कोश, इकडे एक जाणीव असते की मी मन आहे. आणि मनमय कोशापासून आपली जे मानव आहेत, मनुष्य आहेत, त्यांची प्रगती मनमय कोशापासून चालू होते. आणि मनमय कोशामध्ये मन जे असतं ना ते खूप बलवान असतं आणि या मनाच्या सहाय्याने आपण आपल्या इंद्रियांना संयमित करू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे की जो माणूस आपलं मन संयमित, नियंत्रित ठेवतो, मन म्हणजे त्याचा मित्र होतो. मग त्याच्याही पुढे आणि मनमय कोश आणि एक सांगायचं म्हणजे जे
मन जे असतं, म्हणजे आता ज्यांना खूप वाचन आवडतं, ज्यांना खूप शास्त्रीय संगीत ऐकायला आवडतं, ते या कोशात असतात. मनमय कोश म्हणजे त्यांच्या लक्षात येतं की खाणं आणि जगणं फक्त हे काय झालं, हे पशुजीवन झालं. म्हणून त्याच्यावर ते त्यांना चांगल्या इंटेलेक्च्युअल हॅबिट्स असतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं मन रमतं. मग त्याच्याही पुढे आहे विज्ञानमय कोश. हे जे विज्ञानमय कोश असतं, याच्यामध्ये बुद्धी आणि अहंकाराचं हे शरीर असतं किंवा हे आवरण असतं. आणि इकडे हे जे असतं विज्ञानमय कोश, इकडे माणूस अनेक पुस्तकं, आध्यात्मिक पुस्तकं वाचतो. इकडे मनमय कोशामध्ये तो पुस्तकं वाचतोय, आनंद घेतोय, पण त्याच्या लक्षात येतंय की हा आनंद काही वेळ राहतोय. म्हणून मग शोध चालू असतो की आनंद कसा मिळवायचा. आणि मग विज्ञानमय कोशावर आल्यावर त्या माणसाला समजतं की मी हे शरीर नाही, मी हा आत्मा आहे. आणि जेव्हा त्याच्या वाचनातून त्याला हे समजतं, तेव्हा तो माणूस एका आध्यात्मिक गुरुच्या शोधात जातो. आणि योगायोगाने जर त्याला चांगले गुरु भेटले, तर त्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो जप चालू करतो आणि ते जे काय सांगतायत त्या सर्व नियमांचं पालन करतो. आणि जेव्हा तो हे पालन करतो, तेव्हा तो आनंदमय कोशापर्यंत पोहोचू शकतो. आणि त्यावेळेला त्याला समजतं की मी परमात्म्याचा अंश आहे आणि माझ्या हृदयामध्ये परमात्मा आहे, हे ज्ञान त्याला या आनंदमय कोशामध्ये होतं. आणि जेव्हा त्याला हे ज्ञान आनंदमय कोशामध्ये होतं, तेव्हा त्याला भगवंताशी नातं जोडायचं असतं. कारण आनंद म्हणजे काय, आपण इकडे सुद्धा बघतो की रिलेशनशिप. मग आपली रिलेशनशिप चांगली नसेल की मग आपल्या आयुष्यामधून आनंद निघून जातो, आणि चांगली असेल तर खूप आनंद राहतो. मग तो त्याला आनंदाची चव घ्यायची असते. मग तो परमात्म्याकडे एक नातं जोडतो. इदर पुत्राचं नातं, वडिलांचं नातं, किंवा स्वामी आणि दास हे नातं. तर विविध नाती जी आहे ती परमात्म्याबरोबर जोडतो आणि तो रस, त्या नात्याचा रस जो आहे तो रस अनुभवतो. तर हे सगळी ही आवरणं झाली आहेत. हरे कृष्ण. सरिता ललिता माताजी. हरे कृष्ण माताजी. पंचमहाभूते, मिथ्य अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिये आणि मन, 5 ज्ञानेंद्रिये, वस्तू, इच्छा, द्वेष, आनंद, दुःख, एकंदर जीवन लक्षणे आणि विश्वास या सर्वांचा सारांशाने विचार केला आहे. क्रियाकलाप आणि त्याच्या परस्पर संवादाचे क्षेत्र असणे. आता आपलं क्षेत्र म्हणजे आपलं शरीर 24 तत्वांनी बनलेलं आहे. तर ती 24 तत्व कुठली, आता मी तुम्हाला सांगते, तुम्ही कॅल्क्युलेट करा पेपरावर. पंचमहाभूत म्हणजे 5 झाली. मग अहंकार 6वा, 7वा बुद्धी. मग जे गुण असतात ते त्यांना इकडे अव्यक्त म्हटलंय, म्हणजे 3 गुण त्यांना अव्यक्त म्हटले, ते एकच धरायचे बरं का. म्हणजे पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी, अव्यक्त
मग त्याच्यानंतर आपले 10 इंद्रिय. तर 10 इंद्रिय कुठली असतात? ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. तर ज्ञानेंद्रियांद्वारे आपल्याला ज्ञान मिळतं. म्हणजे आपले कान, आपले डोळे, आपली जिव्हा, आपली त्वचा आणि आपलं नाक. तर ही ज्ञानेंद्रिय झाली. आणि 5 कर्मेंद्रिय कोणती झाली? आपले हात, आपले पाय, आपले व्होकल कॉर्ड्स, मग एक गुदद्वार आणि जनेंद्रिय. तर अशी ही 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय मिळून ही 10 इंद्रिये झाली. मग 5 इंद्रियांचे विषय आणि मन हे सगळे तुम्ही ऍडअप करा. 24 तुम्हाला नंबर येईल. तर इकडे जे 5 इंद्रियांचे विषय आहेत ते का घेतले? कारण आता एक उदाहरण देते की समजा जर एक मुलगा आहे आणि तो एका मुलीच्या प्रेमात पडला, तर ती मुलगी जी आहे म्हणजे इंद्रियांचा विषय झाला. ही मुलगी या मुलाच्या मनामध्ये सतत राहते. त्याच्यामुळे ते जे 5 इंद्रियांचे विषय आहेत ते कुठे आपल्या मनाच्या बाहेर नसून आपल्या मनामध्येच वास करत असतात. म्हणून 5 इंद्रियांचे विषय घेतलेले आहेत. आणि हा जो सगळा अभ्यास आहे ना त्याला सांख्य म्हणतात. आणि हे सगळं डिटेलमध्ये भागवतामध्ये 3रा स्कंद जो आहे त्यात कपिल मुनीनी त्यांच्या आईला देवाहुतीना हे सगळं समजावून सांगितलंय. आणि हे जे 24 ही तत्व आहेत, ही जी तत्व आहेत त्यांची व्हेरियस कॉम्बिनेशन्स होतात. आणि त्या व्हेरियस कॉम्बिनेशन्स मुळे आपण काय एक्सपिरियन्स करतो, आपल्याला काय अनुभव होतो? आनंद, दुःख, इच्छा, द्वेष, मत्सर, असे वेगवेगळे भाव जे आहेत ते या 24 तत्वांपासून उत्पन्न होतात. हरे कृष्ण. दोरी दोरी ललिता माताजी. काय दोरी कसली दोरी? भोवऱ्याची. नम्रता, वर तू कर ना. गर्वहीनता, अहिंसा, सहनशीलता, खाली साधे तळावरती अजिबात खेळू नका, खाली जा. एक मिनिट मी सर्वांना म्यूट करते, मग तुम्ही अनम्यूट करा. होत नाहीये का? वाचा. नम्रता, गर्वहीनता, अहिंसा, सहनशीलता, साधेपणा, प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाणे, स्वच्छता, स्थिरता, आत्मनियंत्रण, इंद्रिय तृप्तीच्या वस्तूंचा त्याग, खोट्या अहंकाराची अनुपस्थिती, जन्म, मृत्यू, म्हातारपण आणि रोग यांच्या वाईटाची समज, अलिप्तता, मुले, पत्नी, घर आणि बाकीच्यांशी अडकण्यापासून मुक्तता, आनंददायी आणि अप्रिय घटनांमध्ये समविचारीपणा, माझ्यावर अखंड भक्ती, निर्जन ठिकाणी राहण्याची आकांक्षा, सामान्य लोकांपासून अलिप्तता, आत्मसाक्षात्काराचे महत्व स्वीकारणे आणि परमसत्याचा तात्विक शोध, हे सर्व मी ज्ञान असल्याचे घोषित करतो. आणि याशिवाय जे काही असू शकते ते अज्ञान आहे. हरे कृष्ण. तर आता इकडे आपल्याला कृष्णाने सांगितलंय की क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये 24 तत्व आहेत आणि क्षेत्रामध्ये आत्मा पण आहे आणि परमात्मा पण आहे. आणि हे जे क्षेत्र आहे, तर आता जर तुम्हाला या क्षेत्रातून बाहेर पडायचंय, क्षेत्र म्हणजे एका तुरुंगासारखं आहे आणि आत्मा जो आहे हा या क्षेत्रामध्ये बद्ध आहे. आत्मा काय हे खरं क्षेत्राचं घर नाहीये. खरं क्षेत्र म्हणजे आत्म्याचं घर नाहीये. आत्म्याचा खरा वास गोलोक किंवा वैकुंठात आहे. आणि इकडे या क्षेत्रातून बाहेर कसं पडायचं, तर कृष्ण आपल्याला सांगतोय, त्यांनी 20 गुण सांगितले. हे गुण तुम्ही जेव्हा बाळगाल तेव्हा तुम्ही लगेच या क्षेत्रातून बाहेर पडाल.
पहिलाच गुण बघा, नम्रता. ज्ञान जर हवं असेल तर नम्रता असायला हवी. तर यातले 1-2 गुण मी समजावून सांगते तुम्हाला. की आता अहिंसा. अहिंसा म्हणजे काय? आता मला तुम्ही सांगा बरं, तुमचा काय आहे अहिंसा म्हणजे? तुम्हाला काय वाटतं अहिंसा म्हणजे काय? कायिक, वाचिक आणि मानसिक कोणालाही न दुखावणे. हो, छान. आणि कोणाला सांगायचंय? अहिंसा म्हणजे हिंसा न करणे, म्हणजे एखाद्याला न मारणे. हो, आणि बरं, आता इकडे बघा, अहिंसाची व्याख्या काय आहे? जोपर्यंत कोणी लोकांना आध्यात्मिक ज्ञानात उन्नत करत नाही तोपर्यंत तो हिंसाचार करतो. म्हणजे आता तुम्हाला माहितीये आजूबाजूची काही लोक असतील की ते कधी जॉब करत नाही, मंदिरात जात नाही, पण आपण त्यांच्याकडे खूप चांगलं बोलतो, चांगलं वागतो, त्यांना मदतही करतो. पण भगवद्गीता प्रमाणे आपण त्यांच्यावर अहिंसा करतो, कारण आपण त्यांना अध्यात्माबद्दल आपल्याला काय माहित आहे कृष्णाबद्दल हे त्यांच्यापर्यंत पोचवत नाही, तर ती अहिंसा आहे. आणि ईशोपनिषद मध्ये अशा व्यक्तीला आत्मा हा म्हटलेला आहे, म्हणजे किलर ऑफ द सोल. तर इतकं हे खोल आहे, म्हणजे की ही जे प्रत्येक वाक्या जी आहे ना ती त्याला खूप सखोल अर्थ आहे, वरवरचा अर्थ नाही. आपण जसं म्हणतो ना की नम्रता म्हणजे काय, की आपण मोठ्या माणसांना उलट उत्तर नाही द्यायचं, आपण आपलं वागणं जे आहे ते चांगलं असलं पाहिजे वगैरे. तर इकडे बघा, इकडे नम्रता म्हणजे काय दिलेलं आहे? सन्मान मिळाल्याचे समाधान मिळावे म्हणून चिंताग्रस्त होऊ नये. म्हणजे इकडे किती वेगळं दिलेलं आहे. हे सगळं तुम्ही आता क्लास झाल्यावर मी जेव्हा PDF पाठवीन तेव्हा निश्चित वाचा. हरे कृष्ण. ललिता माताजी. हरे कृष्ण माता. मी आता त्या ज्ञानाचे स्पष्टीकरण देईन ज्याचे ज्ञान तुम्हाला शाश्वत साधता येईल. ब्रह्म, आत्मा, अनादी आणि माझ्या अधीनस्थ या भौतिक जगाच्या कारण आणि परिणामाच्या पलीकडे आहे. मग इकडे कृष्ण आता आपल्याला सांगतोय की तो आपल्याला शाश्वत ज्ञान जे आहे ना तो देणार आहे, आत्म्याचं आणि भौतिक जगाचं सुद्धा. हरे कृष्ण. कुमुद माताजी आहेत का? बरं, तुम्ही हे फक्त अनुवाद वाचा. हरे कृष्ण. परमात्मा हा सर्व इंद्रियांचा मूळ स्रोत आहे, तरीही तो इंद्रियांविना आहे. तो सर्व प्राणी मात्रांचा पालन करता असूनही तो निस्पृह आहे. तो निसर्गाच्या पलीकडे जातो आणि त्याच वेळी तो प्रकृतीचा स्वामी आहे. म्हणजे आता इकडे हे जे कृष्णाबद्दल सांगितलेलं आहे ना त्याला म्हणतात अचिंत्य भेदाभेद तत्व. म्हणजे ते आपल्याला चिंतन करता येत नाही आणि आपण ते जाणूही शकत नाही, पण जे दिलेलं आहे ते आपण एक्सेप्ट करायचंय. आता इकडे परमात्मा हा सर्व इंद्रियांचा मूळ स्रोत आहे, तरीही इंद्रियांविना आहे. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की कृष्णाला कुठलीही इंद्रिये नाहीयेत, असं नाहीये. कृष्णाने तर सांगितलंय की माझं रूप तुमच्यासारखं आहे, पण फक्त मी दिव्य आहे. याचा अर्थ काय आहे की त्याला सुद्धा सर्व इंद्रिय आपल्यासारखीच आहे. डोळे, नाक, कान, जिव्हा सर्व आपल्यासारखं आहे, पण ती भौतिक नाहीयेत इंद्रिय,
ही दिव्य इंद्रिये आहेत. आणि याच्याबद्दलचं डिटेल आणि ईशोपनिषद मध्ये दिलेला आहे की कृष्णाची इंद्रिय कशी असतात. आपण डोळ्यांनी फक्त बघू शकतो आणि जिभेने आपण खाऊ शकतो, पण कृष्णाची इंद्रिय कशी असतात, त्याचं एक इंद्रिय इतर इंद्रियांची सुद्धा कामं करू शकतात. म्हणजे फक्त बघून सुद्धा तो सगळं जेवू शकतो. आपलं कसं आहे, आपले एक एक इंद्रिय तेच कार्य करू शकतात, पण त्याचं नाही. तर त्याचप्रमाणे हे जे कृष्णाने सांगितलंय, तो सर्व प्राणी मात्रांचा पालन करता असूनही निस्पृह आहे. म्हणजे कृष्ण काय आहे, तो गोलोक वृंदावनामध्ये आहे, पण तो या पूर्ण ब्रह्मांडाचं तरी पण पालन करताय. तो कसं करतो सर्वांचं पालन पोषण, त्याच्या विस्तार होतो. मी तुम्हाला ते गोलोक चार्ट मध्ये दाखवलेलं आहे. आणि परमात्मा म्हणून पहिल्यांदा विस्तार होतो महाविष्णू, मग महाविष्णूचा परत विस्तार होतो गर्भोदक्षाय विष्णू, गर्भोदक्षायाचा विष्णूचा होतो क्षीरोदक्षाय विष्णू, आणि हाच क्षीरोदक्षाय विष्णू आपल्या हृदयात परमात्मा म्हणून स्थित असतो. तर असं आपण हे अचिंत्य भेदाभेद तत्व आहे. तर अशा तऱ्हेने आपण हे समजायला हवं. हरे कृष्ण. ललिता माताजी. हरे कृष्ण. परम सत्य सर्व सजीवांच्या बाहेर आणि आत अस्तित्वात आहे, हलणारे आणि न हलणारे, कारण तो सूक्ष्म आहे. एक मिनिट. तर तो पाहण्याच्या किंवा अच्छा नाही वाचा. तो पाहण्याच्या किंवा जाणून घेण्याच्या भौतिक इंद्रियाच्या सामर्थ्याच्या पलीकडे आहे. दूर दूर असला तरी तो सर्वांच्या जवळ आहे. हरे कृष्ण. म्हणजे तो दूर म्हणजे गोलोकात आहे, जवळ म्हणजे आपल्या हृदयाती आहे. आणि हे याला पण अचिंत्य भेदाभेद तत्व म्हणतात. हे जसजसं आपण जास्त जप करू, कृष्णाची सेवा करू, तसं आपल्याला हे थोडं थोडं समजायला लागतं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. परम सत्य सर्व सजीवांच्या बाहेर आणि आत अस्तित्वात आहे. माताजी माया ते परत हेच आलंय का? बरं हा चालेल. बरं, मग इकडे फक्त उदाहरण दिलेलं आहे की जेव्हा उत्तरा गर्भवती होती आणि परीक्षित महाराज त्यांच्या गर्भात होते, तेव्हा अश्वत्थामानी ब्रह्मास्त्र सोडलं होतं आणि उत्तरेने कृष्णाला प्रार्थना केली की माझ्या बाळाला वाचव. मग कृष्ण तर सर्वांच्या हृदयामध्ये स्थित होता, तरी त्यांनी तिच्या गर्भामध्ये सुद्धा प्रवेश केला आणि या बाळाचं रक्षण केलं परीक्षित महाराजांचं. आणि तेव्हा म्हणून यांचं नाव परीक्षित ठेवलं. म्हणजे ते जन्म झाल्यानंतर की मी याला कुठे बघितलंय, कृष्णाला कुठे बघितलंय, ते एकसारखे परीक्षण करत असल्यामुळे त्यांचं नाव परीक्षित ठेवलंय. हा बोला. तो सर्व प्रकाशमय वस्तूंमध्ये प्रकाशाचा स्रोत आहे. तो पदार्थाच्या अंधाराच्या पलीकडे आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तो ज्ञानाच्या वस्तू आहे आणि तो ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वांच्या हृदयात वसलेला आहे. म्हणजे इकडे आपल्याला समजतं की सगळ्या जो प्रकाश आहे त्या प्रकाशाचा उगम कृष्णापासून होतो. आणि हे कृष्णाने अगोदरही आपल्याला 8व्या अध्यायात सांगितलेलं आहे की सूर्य आणि चंद्रांचा प्रकाश म्हणजे मीच आहे. आणि कृष्ण इकडे आपल्याला काय जाणून घ्यायचंय, कृष्णाला, म्हणजे कृष्ण हा ज्ञानाचा ध्येय आहे आणि तो आपल्या इतक्या जवळ आहे, आपल्या हृदयातच आहे.
हरे कृष्ण. अशा प्रकारे क्रियाकल्पांचे क्षेत्र म्हणजे शरीर, ज्ञान आणि जाणणारे हे मी थोडक्यात वर्णन केले आहे. केवळ माझे भक्तच हे पूर्णपणे समजून घेऊ शकतात आणि अशा प्रकारे माझ्या स्वभावाची प्राप्ती करू शकतात. आता ही कठोपनिषद मध्ये ही गोष्ट आलेली आहे की 2 पक्षी असतात, एकाच ढाळीवर बसलेले असतात. म्हणजे जणू एक हृदय आहे आणि त्या हृदयामध्ये दोघही आत्मा पण आहे आणि परमात्मा पण आहे. तर एक जो जीवात्मा आहे, जो पक्षी आहे, तो काय करतोय? फळं खातोय आणि त्याच्या बाजूला जो पक्षी आहे तो वाट बघतोय की हा आता माझ्याकडे कधी बघेल. मग तो हा पक्षी काय करतो? याला फळ नाही आवडलं तर तो वरच्या फांदीवरची फळं खातो. तिकडनं नाही आवडलं दुसऱ्या फांदीवर जातो. हे झाडच नाही आवडलं तर दुसऱ्या झाडावर जातो. तिकडचं फळ त्याला कडू लागलं की तो परत आणि दुसऱ्या झाडावर जातो. म्हणजे एक सारखं हा फिरत असतो पक्षी वरून खाली आणि त्याच्या बाजूला स्थित असणारा जो पक्षी आहे तो म्हणतो की हा माझ्याकडे कधी बघेल. आणि ज्या वेळेला हा बघतो म्हणजे ज्या वेळेला जीवात्मा परमात्म्याकडे बघतो त्या वेळेला त्याला पूर्ण साक्षात्कार होतो की आपण कोण आहे आणि आपण कसे अडकलेलो आहे आणि त्याला मुक्ती मिळू शकते. पण हा जो जीवात्मा आहे हा बघतच नाही, तो पूर्ण रममाण झालेला असतो फक्त फळं खाण्यामध्ये. आणि अशा तऱ्हेने आपण एकसारखं जीवन मृत्यू, एक झाड दुसरं झाड म्हणजे एक शरीर दुसरं शरीर असं आपण फिरत असतो. हरे कृष्ण. प्रकृती आणि जीव हे अनादी आहेत असे समजले पाहिजे. त्यांचे परिवर्तन आणि पदार्थाच्या पद्धती भौतिक स्वरूपाची उत्पादने आहेत. तर आता इकडे 84 लक्ष योनी आहेत आणि आपल्यासाठी म्हणजे आपल्या इच्छा खूप असल्यामुळे एवढ्या लक्ष योनी आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे आपली इच्छा त्याप्रमाणे कृष्ण प्रकृतीला सांगतो की ते शरीर तयार कर आणि त्याप्रमाणे आपण त्या शरीरामध्ये जातो. एकदा श्रील प्रभुपाद अमेरिकेमध्ये बीचवर होते तेव्हा त्यांनी बघितलं अनेक तास काही लोक सर्फिंग करत होते आणि एकदम मग्न होते सर्फिंग करण्यामध्ये वगैरे. तर त्यांनी सांगितलं की दीज सर्फर्स आर सफरर्स, नेक्स्ट लाईफ अ फिश बॉडी इज वेटिंग फॉर देम. हरे कृष्ण. कार्यकरण कर्तृत्वे हेतुं प्रकृती उच्यते. पुरुषः सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुर उच्यते. प्रकृती ही सर्व भौतिक कारणे आणि माताजी ते झालं आहे का? नाही हे वेगळं आहे. ओके. प्रकृती ही सर्व भौतिक कारणे आणि परिणामांचे कारण आहे असे म्हटले जाते. तर जीव हा जगातील विविध दुःखांचे आणि भोगांचे कारण आहे. तर आता इकडे बरेच लोक प्रश्न विचारतात की चांगल्या माणसांच्या आयुष्यात वाईट गोष्टी का घडतात, का असं होतं? तर इकडे उत्तर आहे म्हणजे आपण अकाउंटेबिलिटी कुठेतरी घेतली पाहिजे आणि आपण जे आहे आपल्या ज्या काही प्रवृत्त्या असतात, आपल्याला एन्जॉय करायचं असतं, आपल्याला हवं ते खायचं असतं, आपलं सेन्स ग्रॅटिफिकेशन जे असतं, आपली इंद्रिय तृप्ती असते ही महत्वाची असते. मग तुम्ही कसं काय म्हणू शकाल की माझ्यावर संकट आलं किंवा हे वाईट झालं माझ्या आयुष्यात, या हा जो मनुष्य आहे हा काही खातो त्याच्यासाठी डुकराचं शरीर
हे थांबलेलंच आहे. आणि जो आत्मा आहे त्याच्या हृदयातला तो हे सर्व काही बघत असतो की त्याची काय इच्छा आहे, त्याला काय हवं हे सगळं बघत असतो. आणि त्याप्रमाणे तो त्याला शरीर देतो. किंवा तो जर काही संकटातून जात असेल किंवा काही, आता एखाद्या माणसाला राग येतोय, तर मग राग येणं हे वाईट आहे हे जेव्हा त्याला समजेल. आता पुढच्या अध्यायात आपण कृष्ण आपल्याला सांगणार आहे, काम, क्रोध आणि लोभ ही नरकांची 3 द्वारे आहेत. मग इतकं तरी समजल्यावर आपण त्याच्यावर काहीतरी औषध घेतलं पाहिजे ना, विचारलं पाहिजे की असा असा राग आहे, मी काय करू, मी कसा कंट्रोल करू आणि तो कृष्णाकडे कसा डायव्हर्ट करू. मग माझी सगळी इंद्रिय जेव्हा कृष्ण सेवेत मग्न होतील तेव्हा बरोबर मन शांत होईल. मग हे आपण जर कारण शोधलं नाही तर मग आपण दर खेपेला कृष्णावर आरोप का करायचे. तर हे कारण आहे की चांगल्या लोकांना वाईट गोष्टी का होतात. हरे कृष्ण. फक्त अनुवाद वाचा माताजी. हो चालेल. भौतिक प्रकृति में जीव इस प्रकार जीवन के तरीकों का अनुसरण करता है, प्रकृति के 3 गुणों का आनंद लेता है। यह उस भौतिक प्रकृति के साथ उसके जुड़ाव के कारण है। इस प्रकार वह विभिन्न प्रजातियों के बीच अच्छाई और बुराई से मिलता है। हे हिंदी आहे बहुतेक. हा, हे हिंदी आहे. तर इकडे पण तेच सांगितलंय की हे जे एवढ्या 84 लक्ष योनी आहेत ना, तर आपल्याला आनंद घ्यायचा असतो प्रत्येक याच्यातला. म्हणजे खूप नॉनव्हेज खायची आवड असेल, चला सिंह व्हा. आणि खूप झोपायची इच्छा असेल, चला अस्वल व्हा. म्हणजे हे प्रकृतीचे जे 3 गुण आहे ना, त्या गुणांमध्ये आपल्या वेगवेगळ्या इच्छा जे आहेत त्या इच्छांची पूर्ती होत असते. हरे कृष्ण. तरीही या शरीरात आणखी एक आहे, एक दिव्य भोगकर्ता जो भगवान आहे, सर्वोच्च मालक आहे, जो पर्यवेक्षक आणि परवानगी देणारा म्हणून अस्तित्वात आहे आणि जो परमात्मा म्हणून ओळखला जातो. तर हे जे आहे की एक भौतिक प्रकृती आहे, ती 3 गुणांद्वारे आपल्यावर काम करते आणि म्हणून आपण कर्म करतो. मग दुसरा कोण आहे की आपला आत्मा आहे. आपल्या आत्म्याला मी सांगितलं की तो कृष्णाची नक्कल करतो. त्याला पूर्ण भौतिक प्रकृती एन्जॉय करायची आहे. त्याला वाटतं की भोगता मीच आहे. आणि तिसरा जो असतो तो परमात्मा. तो कोण असतो? तो उपदृष्टा अनुमंता असतो. म्हणजे तो कुठल्याही कर्मासाठी रिस्पॉन्सिबल नसतो आणि तो नुसता बघत असतो. तो कोणाच्याही इच्छांच्या मध्ये त्याचा इंटरफिअरन्स नसतो. तो म्हणतो की मी तुम्हाला सगळं ज्ञान देतो, तुमच्या समोर सगळं मांडतो. तुम्हाला जे काय करायचं असेल ते तुम्ही करू शकता. माझ्याकडे यायचं असेल मी तयारच आहे आणि मी तुम्हाला मदतही करणार आहे. पण फक्त इच्छा आपली आहे की नाही इकडे आपल्याला बघावं लागतं. हरे कृष्ण. जो व्यक्ति भौतिक जीव और प्रकृति के गुणों की परस्पर क्रिया से संबंधित इस दर्शन को समझता है, उसे मुक्ति प्राप्त होना निश्चित है. वह अपनी वर्तमान स्थिति की परवाह किए बिना यहाँ दोबारा जन्म नहीं लेगा. म्हणजे इकडे कृष्णाने सांगितलंय की ज्यांना हे तत्व समजतं, जीवात्मा कोण आहे, मग तो या 3 गुणांमध्ये कसा बांधला गेला आहे आणि ही भौतिक प्रकृती 3 गुणांद्वारे त्याच्या मार्फत कशी कर्म करून घेत आहे याचं ज्ञान ज्या माणसाला मिळतं तो माणूस
या कर्मांमध्ये अडकत नाही, त्याला सगळं समजतं आणि मुक्ती त्याला मिळू शकते हे ज्ञान मिळाल्यावर. हरे कृष्ण. एक मिनिट, हे मी सांगते इंग्लिश मध्ये आहे. तर इकडे कृष्ण काय म्हणतो की काही जण परमात्म्याला ज्ञानाच्या द्वारे जाणतात. इकडे दाखवलेत बघा, मोठा एक ग्रंथ घेऊन एक ऋषीमुनी बसले. काही जण कर्म करतात, कृष्णासाठी कर्म करतात, निष्काम कर्म करतात, त्यांनी ते परमात्म्याला जाणतात. तर काही लोक ध्यान करतात, अष्टांग योग करतात, तेही जाणू शकतात. पण तिन्ही कर्मयोग केला, ज्ञान योग केला अथवा अष्टांग योग केला, तिन्ही मध्येही आनंद आपल्याला मिळत नाही. आपल्याला भक्ती योगच करावा लागतो जर आपल्याला आनंद हवा असेल तर. हा, इकडे आहे, हे मी सांगितलं म्हणून पुढे जाते. हा, ललिता माताजी वाचा. पुन्हा असे काही लोक आहेत जे आध्यात्मिक ज्ञानात परिचित नसले तरी इतरांकडून ऐकून परमपुरुषाची पूजा करू लागतात. अधिकाऱ्यांकडून ऐकण्याचा त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते जन्म मृत्यूचा मार्गही ओलांडतात. म्हणजे आता कधीतरी असं होतं ना की आपल्याला जायचं असतं मंदिरात आणि आपल्याला कोणाचा तरी फोन येतो, आपल्या मैत्रिणीचा किंवा एखाद्या मित्राचा फोन येतो एका मित्राला की तू आज काय करतोयस. मग हा म्हणतो की काही नाही, विशेष काही नाही. मग तो म्हणतो बरं मी आज मंदिरात जाणार आहे किंवा गीतेचं एक प्रवचन आहे तर तूही माझ्या बरोबर चल. पण तो म्हणतो नाही, मला काही प्रवचनात वगैरे इंटरेस्ट नाही. पण तरी हा दुसरा मित्र त्याला सांगतो नाही नाही तू चल म्हणून, आणि कसंही पटवून घेऊन जातो. मग तिकडे घेऊन गेल्यानंतर तो भगवद्गीता ऐकतो किंवा एखादं प्रवचन ऐकतो आणि असं प्रवचन ऐकल्यावर त्यालाही इच्छा निर्माण होते की आपण कृष्णाकडे जाऊया. तेव्हा कृष्ण असं नाही बघत की या व्यक्तीला माझ्याकडे यायचं नव्हतं आणि चुकून ही आली नाही. कृष्ण बघत नाही, आली आहे ना ती व्यक्ती, आता कृष्ण त्या व्यक्तीला सुद्धा मार्गदर्शन करतो. हरे कृष्ण. हे भरतांचे प्रमुख, हे जाणून घ्या की तुम्ही जे काही अस्तित्वात पाहत आहात, चालणारे आणि न हलणारे, ते केवळ कार्यक्षेत्र आणि क्षेत्राचा जाणकार यांचा संयोग आहे. म्हणजे आता कृष्ण आपल्याला इकडे सांगतोय की हे जे तू बघतोस चल आणि अचल, हे काय आहे, हे एक कॉम्बिनेशन आहे. कुठलं कॉम्बिनेशन आहे की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचं हे एक कॉम्बिनेशन आहे. हा, हरे कृष्ण. जो परमात्मा सर्व देहांमध्ये वैयक्तिक आत्म्यासोबत असलेला पाहतो आणि ज्याला हे समजते की विनाशकारी शरीरातील आत्मा किंवा परमात्मा यांचा कधीही नाश होत नाही, तो प्रत्यक्ष पाहतो. म्हणजे इकडे कृष्णाने सांगितलंय की ज्याला सर्व देहांमध्ये सर्वांमध्ये त्याला परमात्मा दिसतो तोच पाहतो. याला म्हणतात विजन ऑफ नॉलेज. म्हणजे आपल्याला जे आहे अजूनही आध्यात्मिक दृष्टी जी आहे ही अजून आली नाही आणि ही आपल्याला डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. आपण सर्वांमध्ये परमात्म्याला पाहिलं पाहिजे. जो परमात्मा सर्वत्र सर्व प्राणीमात्रांमध्ये सारखाच असतो, तो पाहतो. तो आपल्या मनाने स्वतःला अधोगती करत नाही. अशा प्रकारे तो दिव्य गंतव्यस्थानाजवळ पोहोचतो.
म्हणजे आता समजा जर घरी मुलगा आहे आणि त्याचे आई वडील किंवा त्याची आई घरी आहे आणि तो मुलगा बघतोय की आई घरी आहे, आता मी अभ्यास करायला हवा, वेळच्या वेळेवर खेळून मी घरी येऊन होमवर्क केला पाहिजे आणि वेल डिसिप्लिन पाहिजे. का? कारण माझी आई बघते म्हणून. तर त्याचप्रमाणे की जो भक्त असतो त्याला ही जाणीव आहे की कृष्ण आपल्याला बघतोय, पाहतोय. त्याच्यामुळे तो त्या माणसाची अधोगती कधीच होत नाही. आपल्या मनाने तो कधीच स्वतःची अधोगती करत नाही आणि त्याच्यामुळे तो गोलोक वृंदावन किंवा वैकुंठात जाऊ शकतो. म्हणजे इकडे ज्या माणसाला जाणीव आहे की कृष्ण बघतोय, हा माणूस अगदी कृष्णाने जसं दिलेलं आहे शास्त्रामध्ये तसं वागेल. हरे कृष्ण. भौतिक प्रकृतीने निर्माण झालेल्या शरीराद्वारे सर्व क्रिया केल्या जातात आणि स्वतः काहीही करत नाही, हे जो पाहतो तो प्रत्यक्षात पाहतो. म्हणजे इकडे कृष्णाने सांगितलंय की हे जे आपलं शरीर आहे हे एक वाहन असल्यासारखं आहे आणि त्या वाहनाला चालवण्यासाठी एक ड्रायव्हर लागतो, म्हणजे तो आत्मा असतो. तर इकडे कृष्णाने सांगितलंय की असं आपल्याला वाटतं की मी केलं, पण करणारा कोण असतो? खरं तर परमात्मा असतात. त्याच्या हातामध्ये सगळे कंट्रोल्स असतात, सगळे कंट्रोल्स त्याच्या हातात असतात. हरे कृष्ण. ललिता माताजी. बरं मी वाचते. आकाश. हा, हरे कृष्ण वाचा. आकाश त्याच्या सूक्ष्म स्वरूपामुळे सर्वव्यापी असूनही कोणत्याही गोष्टीत मिसळत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्म दृष्टीत स्थित असलेला आत्मा त्या शरीरात वसलेला असला तरी शरीरात मिसळत नाही. म्हणजे ज्याप्रमाणे आकाश आहे सर्व व्यापी असून तो कशातही मिसळत नाही. म्हणजे जल, अग्नी, ही जी पंचमहाभूते आहेत ना, त्यांच्यामध्ये आकाश कधीच मिसळत नाही. तो सर्वव्यापी असूनही. त्याचप्रमाणे आत्मा जो आहे तो आपल्या शरीरामध्ये हृदयात जरी असला तरी तो आपल्या शरीराच्या कुठल्याही मसलवर किंवा कुठल्याही शरीराच्या इतर जे पदार्थ, रक्त असेल किंवा आणि काही मसल्स असतील, त्यात कशातही तो मिसळत नाही. हरे कृष्ण. हा शेवटचा आहे वाटतं आता श्लोक. हे भरता पुत्र, जसा सूर्य एकटाच या सर्व विश्वाला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे शरीरातील एक जीव चैतन्याने संपूर्ण शरीर प्रकाशित करतो. म्हणजे जो आत्मा आहे त्याच्यामुळेच आपलं जे शरीर आहे ते चालू फिरू शकतं. आपल्याला जाणीव असते की समजा जर कोणी चिमटा काढला की लगेच आपण हात बाजूला करतो. हे कशामुळे होतं? हे आत्म्यामुळे होतं. आणि जेव्हा आपण म्हातारे होतो तेव्हा हा जो आत्मा असतो हा एक अवयवातून ते जे देहभान असतं ना ते हळूहळू कमी होतं. म्हणजे आपण माणूस रिस्पॉन्ड करत नाही एक म्हणजे तो हळूहळू ते आत्मा जो आहे तो कॉन्शियसनेस जो आहे तो हळूहळू विड्रॉ होतो. हरे कृष्ण. जे ज्ञानाच्या डोळ्यांनी देह आणि देह जाणणारे यांच्यातील फरक पाहतात आणि भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्तीची प्रक्रिया देखील समजू शकतात ते परमध्येयापर्यंत पोहोचतात. म्हणजे ज्यांना
समजतं की मी हे शरीर नाही, मी आत्मा आहे आणि माझ्या आत्म्यामध्ये परमात्मा आहे. म्हणजे हे आता आपल्याला शब्दरूपाने समजलंय, पण तत्वाने समजलं नाही. ज्यांना तत्वतः ते समजतं ते परम ध्येयापर्यंत पोचतात. आता आज आपण काय काय बघितलं की अर्जुनानी 6 प्रश्न विचारले. क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, ज्ञेय म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय. तर असे त्यांनी प्रश्न विचारले आणि कृष्णाने उत्तरं दिली. आणि क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान या सर्वांची उत्तरं दिली. आणि ज्ञेय म्हणजे काय आहे हे पण सांगितलं. आणि प्रकृती, पुरुष याबद्दल चांगली माहिती दिली. आणि मग त्यांनी ज्ञानाची दृष्टी पण कशी असेल ती दिली. म्हणजे ज्याला ही दृष्टी असते की प्रत्येक सजीवामध्ये परमात्मा आहे तोच पाहतो, म्हणजे ही ज्ञानाची दृष्टी झाली. ही पण इकडे सांगितले. आणि जे आपलं क्षेत्र आहे तो म्हणजे तुरुंग आहे. तर तुरुंगातून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही कुठले गुण आत्मसात केले पाहिजेत हे पण कृष्णाने सांगितलंय. तर आता हा अध्याय झालाय. आता तुमचे काही प्रश्न आहेत का? अनम्यूट. मी रेकॉर्डिंग बंद करते.